नंतर प्रत्येक आईला खाण्यापिण्याचे खूप सारे रिस्ट्रिक्शन्स येतात आणि याच कारणामुळे तिची जी रिकव्हरी आहे ही स्लो होते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 6 अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगणार आहे की ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आहारामध्ये डिलिव्हरी नंतर घेणं हे अतिशय आवश्यक आहे। यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे खूप सारं आयर्न किंवा लोह। डिलिव्हरीच्या दरम्यान भरपूर असा ब्लड लॉस झालेला असतो आणि त्यानंतर डिलिव्हरी नंतर तुम्हाला ॲनिमिया होऊ नये किंवा तुमचं जे काही ऑक्सिजन सप्लाय आहे किंवा ब्लड आहे हे उत्तम प्रकारे तयार व्हावं यासाठी तुम्हाला लोहयुक्त पदार्थ भरपूर प्रमाणामध्ये घ्यायचे आहेत। आता या पदार्थामध्ये येतात पालक किंवा खूप सारे गडद रंगाच्या ज्या काही पालेभाज्या फळभाज्या आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत। नाचणी तुम्हाला खायची आहे। खूप सारे ड्रायफ्रुट्स तुम्हाला घेणं हे गरजेचं आहे। दुसरी गरज असते ते म्हणजे कॅल्शियमची। डिलिव्हरीच्या दरम्यान आईच्या शरीरामध्ये किंवा हाडामधली जी स्ट्रेंथ आहे मसल्स मधली ताकद आहे ही खूप जास्त कमी झालेली असते आणि ती परत मिळवण्यासाठी गरज असते कॅल्शियम युक्त पदार्थांची। जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही सगळ्या प्रकारचं नॉनव्हेज खाऊ शकता, म्हणजे रेड मीट असेल, चिकन आहे, अंडी आहे, फिश आहेत, हे तुम्हाला जरूर घ्यायचं आहे। या व्यतिरिक्त जे काही शेवगा किंवा शेवग्याच्या पानांची पावडर आहे ही सुद्धा तुम्हाला तुमच्या आहारामध्ये घ्यायची आहे। नाचणी तुम्ही घेऊ शकता, खूप सारे ड्रायफ्रुट्स तुम्ही खाऊ शकता। यानंतरची गरज असते ती म्हणजे भरपूर अशा प्रोटीनची। डिलिव्हरीच्या दरम्यान तुमच्या मसल्स मधली झालेली जी काही झीज आहे किंवा स्ट्रेंथ कमी झालेली असते, हाडामधली स्ट्रेंथ कमी झालेली असते, त्यासाठी तुम्हाला भरपूर प्रोटीन घेणं गरजेचं आहे। जेवढं तुम्ही जास्त प्रोटीन घ्याल तेवढं तुमचं ब्रेस्ट मिल्क सप्लाय सुद्धा इम्प्रूव्ह व्हायला मदत होईल आणि तुमची रिकव्हरी फास्ट होईल। यासाठी तुम्हाला भरपूर असे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ घ्यायचे आहेत, ड्रायफ्रुट्स खायचे आहेत, खूप सारे बीन्सचे प्रकार जे आहेत, डाळी भरपूर प्रमाणामध्ये घ्यायच्या आहेत, टोफू असेल किंवा पनीर यांचा भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला समावेश करणं गरजेचं आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला गरज असते ती म्हणजे ओमेगा 3 फॅटी ऍसिडची। नॉर्मली आपण पाहतो की डिलिव्हरी नंतर जे काही पोस्टपार्टम डिप्रेशन येतं तर त्यापासून किंवा तुमचा मूड उत्तम राहण्यासाठी हे जे ओमेगा 3 फॅटी ऍसिड आहे हे खूप गरजेचं असतं। याशिवाय बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी सुद्धा याची गरज असते, जे बाळाला ब्रेस्ट मिल्क मधून मिळणार असतं आणि यासाठी तुम्हाला तुमच्या आहारामध्ये जे काही अक्रोड आहे, चिया सीड्स आहेत, जवस आहे यांचा समावेश करायचा आहे। शिवाय जर तुम्ही ओमेगा 3 भरपूर प्रमाणामध्ये घेत असाल तर तुमच्या शरीरामध्ये असलेली जी काही सूज आहे ही सुद्धा कमी यायला मदत होते। याशिवाय तुम्हाला गरज असते भरपूर अशा फायबरची। यासाठी तुम्हाला तुमच्या आहारामध्ये भरपूर असे होल ग्रेन्स किंवा ओट्सचा समावेश करायचा आहे। ऍपल आहे, पेयर आहे यासारखी फळं तुम्हाला घ्यायची आहे। डिलिव्हरी नंतर जे काही तुमची झीज झालेली आहे किंवा जो थकवा तुम्हाला आलेला आहे त्यामुळे तुमची इम्युनिटी ही कमी झालेली असते, ती परत बूस्ट करण्यासाठी गरज असते व्हिटॅमिन सी ची आणि यासाठी तुम्हाला तुमच्या आहारामध्ये जे आंबट गोड फळं आहेत, मग ते ऑरेंज असू द्या, लिंबू आहे, आवळा आहे, संत्री आहेत, यांचा समावेश तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये करणं हे गरजेचं आहे। जर तुम्ही या पद्धतीने खात असाल तरच तुमची लवकर रिकव्हरी होईल, बाळाला पुरेसं दूध मिळेल आणि तुम्हाला सुद्धा तुमचं जे काही हे मातृत्व आहे हे एन्जॉय करायला मदत होईल।